एव्हरीवन, वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आज आपण सगळे बघणार आहोत गुड पाक कल्पना. एकदम सिंपल आणि हँड रिटन नोट्स मध्ये मी तुम्हाला आज पूर्ण गुड पाक कल्पना एकदम प्रॉपरली एक्सप्लेन करेन. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉइंट काय? तर सगळ्यात पहिला पॉइंट कल्पनामध्ये जो असतो तो असतो सर्वसामान्य निर्माण विधी. आता निर्माण विधी गुड पाक कल्पनाची तर कशी करणार आपण? तर ऐका. सगळ्यात पहिले हे 5 पॉइंट. सगळ्यात पहिले काय करायचे आपल्याला? औषधीचा काढा तयार करायचा. सगळ्यात पहिले आपण काय करणार? तर काढा तयार करणार. काढा तयार केल्यानंतर त्याला एकदम प्रॉपरली त्याला गाळून घेऊ. घेतल्यानंतर त्याच्यात काय ऍड करायचं? तर 2 ते 3 पट गुळ ऍड करायचा. ठीक आहे. गुळ ऍड केल्यानंतर काय करायचं? तर ह्या गुळाला आता गुळ ऍड केलाय काढ्यामध्ये तर ऑफकोर्स त्याला शिजवा लागणार ना. तर त्याला मंद अग्नीवर म्हणजे एकदम माइल्ड फायरवर त्याला आरामशीर शिजवायचं. शिजवलं आपण त्यानंतर त्यात काय करायचं? तर जे द्रव्य आहे, जे प्राशिक द्रव्य आहे त्याच्यात घालवायचे. घातल्यानंतर ते एका भांड्यात साठवून ठेवायचं. सिंपल आहे एकदम. ट्रिक काय बनवायची याची? काढा प्लस 2 ते 3 पट एवढं पण ठेवलं तर तुम्ही पूर्ण प्रोसिजर ऍज इट इज लिहू शकता. आता बघूया. चला माझ्यासोबत बघा एकदा. सर्वप्रथम औषधी पदार्थाचा काढा तयार करावा. तो गाळल्यानंतर काढ्यामध्ये 2 ते 3 पट गुळ घालावे. हे मिश्रण मंद अग्नीवर ठेवावे आणि हलवत राहावे. सिद्ध लक्षणं प्राप्त झाल्यानंतर त्यात प्राक्षर द्रव्य घालावे. कोरड्या भांड्यात साठावे. झाली प्रोसिजर. आता नॅचरल आहे. तापमान तापमान गुळ जळला पाहिजे एवढं तापमान ठेवणार आहे का? नाही ना. नियंत्रित तापमान ठेवावे. तापमान महत्व. नियंत्रित तापमान ठेवावे जेणेकरून गुळ जळू नये. आता सावधानगिरी. कोणत्या गोष्टीचे आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे ते बघूया. सगळ्यात पहिले गरम करताना आपल्याला गरम कसे करायचे? काळजीपूर्वक की गुळ जळता कामा नये. सिद्ध लक्षण कसे बघायचे आपल्याला? काळजीपूर्वक. प्राक्षेप द्रव्य जे आहे ते मिसळतात की नाही मिसळतात याचं सुद्धा ध्यान ठेवायचं आहे. त्या गुळाच्या गाठी नाही तयार झाल्या पाहिजे. बघा. गरम करणे काळजीपूर्वक करावे. सिद्ध लक्षण काळजीपूर्वक निरीक्षण करावे. प्राक्षेप द्रव्य नीट मिसळतात जेणेकरून गुळ जळता कामा नये. आता सिद्ध लक्षण बघा. सिद्ध लक्षण कोणते? 4 सिद्ध लक्षण आहे. ठीक आहे गुड पाक कल्पनाची. तर कोणते? सगळ्यात पहिलं पाण्याने भरलेल्या भांड्यात गुळ टाकलात की तो पसरत नाही आणि तर पाण्यात स्थिरतो. एका गुळ टाकलाय पाण्यात तो एका जागी स्टेबल आहे की नाही तो स्प्रेड होतो नाही झाला पाहिजे. स्प्रेड एका जागी स्टेबल असला पाहिजे. पाक लक्षणे आल्यावर गुळ कपड्यांना चिपकतो आणि तंतू तयार होतात. तंतू म्हणजे काय? तर व्हाईटिश पार्ट असतो एक स्ट्रेचिंग टाईपचा. 2 फिंगर मध्ये आपण जेव्हा तो गुळ पकडतो ना ते एक व्हाईट पार्ट जो स्ट्रेच होतो त्यालाच तंतू म्हणतात. तंतू तयार झाला का आणि जो गुळ आपण बनवलेला आहे तो कपड्याला चिपकतो की नाही चिपकत ते बघायचंय. ठीक आहे. पाक लक्षण म्हणजेच काय? तर गुळ कपड्याला चिपकतो आणि तंतू तयार होतात. गुळ व्यवस्थित शिजल्यावर 2 बोटांमध्ये घ्यावे. चिपकत नाही आणि स्पर्शाला छान वाटते. जेव्हा गुळ व्यवस्थित शिजला असेल ते कसे बघणार आपण? 2 बोटांमध्ये घ्यायचं. चिपकत असला 2 बोटांमध्ये चिपकत नाही. चिपकला तर म्हणजे काय? चांगल्या प्रकारे शिजला नाही. चिपकत नाही म्हणजे काय? शिजलाय. दाबलेल्या बोटांवर त्याचा खुन्ना पडतो म्हणजे त्याचा जो आकार आहे जो शेप आहे तो ट्रेस होतो आपल्या फिंगर्सवर. ठीक आहे. आता आपण बघू पाकाला इष्ट गंध व वर्ण रस प्राप्त होतो. पॅकिंग आणि प्रिझर्वेशन. अवलेह कल्पनाप्रमाणेच त्याचे पॅकिंग आणि प्रिझर्वेशन करायची. मात्रा 1 कर्ष 12 ग्राम दूध आणि पाणी सोबत. कालमर्यादा 3 वर्ष. आता आपण बघणार आहोत मणिभद्र गुळ. मणिभद्र गुळ कसा तयार करायचा? ऍज इट इज जे गुळचे सामान्य विधी आहे त्यालाच फॉलो करायचे. पण घटक द्रव्य कोणते? हे जे दिलेले घटक द्रव्य आहे 5 ही घ्यायची. विडंग, आम्लकी, हरितकी, कुंभ, गुळ. 40 ग्राम 40 ग्राम 40 ग्राम 154 ग्राम आणि 576 ग्राम त्याची अमाऊंट राहील. यंत्र कोणते कोणते लागणार? तर मोठे भांडे आणि चुलिका. निर्माण विधी बघूया. योग्य मात्रेत आणि घ्यावे आणि त्यात गुळ टाकावा. तर योग्य मात्रा म्हणजे त्याला उकळावेत जोपर्यंत अवलेह सिद्ध लक्षणं प्राप्त होत नाही. गरम करणे ताबडल्यावर त्यात राहिलेले 4 घटक द्रव्य टाकावे. सिंपल आहे एकदम. ऐका. सगळ्यात पहिले काय करायचं? पाणी घ्यायचं. वॉटर घेतलं. पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर काय टाकायचं? त्याच्यात गुळ टाकायचा. ठीक आहे. तो गुळ शिजल्यापर्यंत सिद्ध लक्षण येऊपर्यंत बघायचा की शिजला की नाही शिजला. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्राक्षिक द्रव्य जे 4 घटक द्रव्य ते टाकून द्यायचे. सॉरी घटक द्रव्य टाकायचे प्राक्षिक द्रव्य नाही. आता मात्रा बघा. 6 ग्राम दूध किंवा पाणी सोबत आणि थेरपेटिक यूज काय? कुष्ठ, श्वास, कास, उदरवग, अर्श
या व्याधीमध्ये. ठीक आहे. आता गुड पिंपली बघा. गुड पिंपली काय? तर गुड पिंपलीमध्ये हे जे दिलेले घटक द्रव्य ते टाकायचे. जे पंचलवण दिलेले आहेत. संवर्चन, सैंधव, बीड, लोम, समुद्र आणि उद्भिद हे पाच लवण हे द्रव्य. आणि इकडे पण एक द्रव्य दिलेले आहे. ठीक आहे. हे द्रव्य टाकले. आता निर्माण विधी काय राहणार त्याची? द्रव्य एकदा तुम्ही बघून घ्या. खलबत्ता घ्यायचा. ठीक आहे. खलबत्ता घेतला आपण. याच्यात काय करायचं? गुड चांगला पिसून घ्यायचा. पीस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. आणि नंतर इतर घटक द्रव्य हे जे दिलेल्या वरती त्याची भावना द्यायची. झाली सिंपल निर्माण विधी. खलबत्त्यात गुळ घ्यावा आणि बारीक करावा. खलबात. इतर घटक द्रव्य घेऊन त्याला भावना द्यायची. मात्रा 6 to 12 ग्राम. अनुपान पाणी व दूध सोबत. कालमर्यादा 3 वर्ष. रोगक्षमता यकृत, प्लीहा रोग, उदररोग आणि ज्वर. ठीक आहे. थँक्यू. काय डाऊट असेल तर कमेंट करा. मी सगळ्या पुढच्या कल्पना निर्माण टाकेल आता व्हिडिओ 1 by 1. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.